हे बघा, मुद्दा असा आहे, आमच्या मागण्या फार मोठ्या नाहीत. आम्ही चंद्र सूर्य मागत नाहीये सरकारकडे. आमचं म्हणणं एवढंच आहे की धारावीमध्येच आमचा विकास करा. आम्हाला 500 चौरस फुटाचं घर प्रत्येकाला द्या. माटुंगा लेबर कॅम्प, शाहूनगर या ठिकाणी ज्या जुन्या इमारती आहेत, या म्युन्सिपल चाळी आहेत, त्या लोकांना 700 फुटाचं घर मिळालं पाहिजे. कारण ते काही स्लम नाहीये. स्लम मधल्या लोकांना तुम्ही 500 चौरस फुटाचं घर द्या आणि ते घर देताना, तो विकास करताना आम्हाला धारावीच्या बाहेर घालवू नका. यांचा प्लॅन असा आहे की 90% लोकांना धारावीच्या बाहेर घालवायचं आणि इथे मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या. आणि मग जर अदानी 90% लोकांना बाहेर घालवणार असेल तर इथं कोणाचं पुनर्वसन करणार आहे तो, हे स्पष्ट दिसतंय. आणि म्हणून आमच्या धारावीकरांच्या मनामध्ये हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. लोक अत्यंत चिडलेले आहेत. यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांना बाहेर काढायचं हे ठरवल्यामुळे हे आंदोलन धारावीमध्ये भविष्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटणार आहे. धारावीतले सगळे आप आदमी पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, सारे लोक आम्ही एकत्र मिळून लढतोय आणि एकत्र येऊन धारावीकरांच्या मागे ही सगळी ताकद उभी करायचं आम्ही ठरवले. 4 मेला पुन्हा एक मोठी सभा. आम्ही जनजागृती केल्याशिवाय लोक रस्त्यावर उतरणार नाहीत आणि म्हणून माईम फाटक जवळ आम्ही परत एक सभा घेतलेली आहे आणि त्या सभेमध्ये पण आम्ही मोठ्या प्रमाणात सगळे सामील होणार आहोत. धारावीकरांनी एकत्र आलं पाहिजे. संकट प्रचंड आहे. धारावीकर जर एकत्र आले नाहीत तर धारावीकरांच्या या जमिनी हिसकावून घेतल्या जातील, धारावीकरांना बेघर केलं जाईल, धारावीकरांचं पूर्ण वाटोळं केलं जाईल. आणि म्हणून धारावीतल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन प्रचंड ताकद निर्माण करायला पाहिजे. तर कोणत्याही ताकदीच्या पुढे कोणी कितीही शहनशाह असला, कोणतंही सरकार असलं तरी त्याला जनतेच्या ताकदीपुढे झुकावं लागतं आणि धारावीकरांच्या ताकदीपुढे या सरकारला आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही. जिन परिवार के लिए आपने अपनी एमएलए की टिकट को त्याग किया, वही परिवार के लोग जो हमेशा आपके साथ में कंधे से कंधा मिला के चलने की बात करते हैं. हमने बहुत सी सभाएं आपकी कवर की, लेकिन किसी सभा में आपके माननीय वर्षाताई गायकवाड़ दिखाई नहीं देते. अभी भी उनकी जो सिस्टर है, जो धारावी की एमएलए रह के लास्ट मोमेंट पे एंट्री करते हैं और मीडिया को बात करके निकल जाते हैं. ये सबसे बड़ी कमी क्या है? आप लोगों के भरोसे धारावीकर बैठे, पेपर नहीं दे रहे. अब आप लोगों में आपस में ऐसे फूट रहेंगे तो धारावीकर किसके पास जाएंगे? नहीं, देखो, कोई मीटिंग में वो नहीं भी आई. आप यही बात करते हैं. नहीं, सुनो, कोई स्पष्ट है वही बताइए आप. नहीं, जो स्पष्ट है वही बता रहा हूँ कि कुछ कारण के लिए कोई मीटिंग में व्यस्त रहने के कारण वो यहाँ पर नहीं आई होगी. लेकिन वर्षा गायकवाड़ भी धारावी करो के साथ में है, ज्योतिताई भी साथ में है, हमारे एमपी ये अपने अनिल देसाई साहब भी साथ में है और सारी पार्टियां धारावी की कम से कम 100-200 एनजीओ है. वो सारे लोग, हम लोग इकट्ठा है. कोई भी प्रकार के हमारे में फूट नहीं है. कोई लोग फूट डालने का प्रयास करते हैं लेकिन हम लोग फूटने वाले नहीं हैं, ताकत बना के रहने वाले हैं. किस हिसाब से डालेंगे लोग यहाँ? तो नहीं, आप नहीं, कुछ भाजपा के लोग, कुछ अन्य लोग यहाँ पर थोड़ा सा गंदगी करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन हम लोग सूझबूझ के साथ कदम उठा रहे हैं. सर, मांग क्या है? हिंदी में बताइए. धारावी को लेकर आपकी मांग ये है कि विकास के नाम पर एक भी फैमिली धारावी के बाहर नहीं जाना चाहिए. झोपड़पट्टी वालों को 500 स्क्वायर फुट का जगह मिलना चाहिए. 15,000 छोटे बड़े उद्योग है धारावी में, उसके लिए इंडस्ट्रियल हब बनाना जरूरी है और उस हब के अंदर ये सारे छोटे बड़े धंधे शिफ्ट करना जरूरी है. कल सोसाइटी बनेगी तो वहाँ हम ये धंधा नहीं कर सकते, तो ये रोजी रोटी जिंदा रहना चाहिए. इसके लिए धारावी में इंडस्ट्रियल हब बनाकर ये सारे छोटे बड़े उद्योग, धंधे, बिजनेस उसके अंदर शिफ्ट किया जाए और उनकी रोजी रोटी जिंदा रखा जाए. यह हमारी मांग है, बाकी कोई बड़ी मांग नहीं. धन्यवाद.